सांगलीत महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांचा उद्रेक. वाढीव घरपट्टीच्या निषेधार्थ संपूर्ण शहर कडकडीत बंद. व्यापारी, संस्था आणि नागरिकांचा ऐतिहासिक प्रतिसाद. सांगली शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांच्या पाठीवर लादण्यात आलेल्या अत्यंत अन्यायकारक आणि भरमसाठ वाढीव घरपट्टीच्या विरोधात आज संपूर्ण सांगली शहरात अभूतपूर्व सांगली बंद पाळण्यात आला. महापालिकेच्या या जुलमी कारभाराविरोधात सांगलीकरांचा तीव्र रोष आज रस्त्यावर पाहायला मिळाला. शहरातील मारुती रोड, हरभट रोड, कापडपेठ, सराफ कट्टा यांसारख्या सर्वच प्रमुख आणि गजबजलेल्या बाजारपेठांमधील दुकाने, आस्थापने आणि भाजी मंडई आज पूर्णपणे ठप्प होत्या. महापालिकेने भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, या एकाच मागणीसाठी आज संपूर्ण सांगली शहर एकवटल्याचे पाहायला मिळाले. बंद असणाऱ्या सांगलीतील प्रमुख बाजारपेठा, दुकानांची बंद दारे आणि ओस पडलेले रस्ते. आज सकाळच्या पहिल्या प्रहरापासूनच सांगली शहरातील सर्वच भागांत या बंदचा मोठा प्रभाव पाहायला मिळाला. एरवी गजबजलेले रस्ते आज पूर्णपणे ओस पडले होते. व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी आपल्या आस्थापना स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. आधीच वाढती महागाई, वीज बिल, पाण्याचे वाढीव दर आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक जेरीस आला आहे. त्यातच सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने कसलाही विचार न करता लागू केलेली भरमसाठ घरपट्टी म्हणजे सांगलीकरांच्या खिशावर मारलेला दरोडाच आहे, असा संतप्त सवाल आज आंदोलकांनी उपस्थित केला. व्यापारी, राजकीय व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निदर्शने करताना. महापालिकेने अचानक भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी प्रणाली लागू केल्यामुळे अनेक सर्वसामान्यांच्या घरांचे आणि छोट्या दुकानदारांच्या दुकानांचे कर थेट दुप्पट ते तिप्पट झाले आहेत. याप्रकरणी यापूर्वीही स्वाक्षरी मोहिमा, निदर्शने आणि प्रशासनाला निवेदने देऊन विरोध दर्शवण्यात आला होता. मात्र निम्म प्रशासनाला जाग न आल्याने अखेर आज सांगलीकरांनी एकत्र येत शहरात कडकडीत बंद पाळला. या ऐतिहासिक आंदोलनातील प्रमुख मागण्या: जुलमी कर रद्द करा, भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टीचा निर्णय महापालिकेने तात्काळ आणि विनाट मागे घ्यावा, नागरिकांशी संवाद साधा, घरपट्टी किंवा कोणत्याही स्थानिक करात सुधारणा करण्यापूर्वी शहरातील व्यापारी, संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेण्यात यावे. आर्थिक पिळवणूक थांबवा, आधीच आर्थिक संकटात असलेल्या सांगलीकरांवर अतिरिक्त कराचा कोणताही भार लादू नये. शांततेच्या मार्गाने आंदोलन आणि पोलीस बंदोबस्त. या आंदोलनादरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रमुख चौकांमध्ये आणि संवेदनशील भागांत कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंद दरम्यान काही ठिकाणी महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली, तरीही सांगलीकरांनी अत्यंत शांततापूर्ण पण तितक्याच आक्रमक आणि सनदशीर मार्गाने आपला विरोध नोंदवला. मनपा प्रशासनाची भूमिका आणि आंदोलकांचा पुढचा इशारा. दुसरीकडे महापालिका प्रशासनाकडून ही कर आकारणी राज्य सरकारच्या नियमांनुसार आणि नवीन धोरणानुसारच केली जात असल्याचे गुळमुळीत स्पष्टीकरण दिले जात आहे. मात्र प्रशासनाच्या या उत्तराने नागरिकांचे आणि विविध संघटनांचे अजिबात समाधान झालेले नाही. जर महापालिकेने या जनभावनांची दखल घेऊन हा निर्णय मागे घेतला नाही, तर आगामी काळात महापालिकेवर अभूतपूर्व धडक मोर्चा काढू आणि आंदोलन अधिक तीव्र करू, असा थेट इशारा विविध व्यापारी संघटना आणि सामाजिक संस्थांनी दिला आहे. सांगलीकरांच्या या अभूतपूर्व एकजुटीने आणि यशस्वी बंदने महापालिका प्रशासनाला हादरवून सोडले आहे. आता चेंडू महानगरपालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या दरबारी आहे. नागरिकांचा हा तीव्र रोष पाहून महापालिका वाढीव घरपट्टीच्या निर्णयात सुधारणा करून सांगलीकरांना दिलासा देणार की हे आंदोलन आणखी भडकणार, याकडे आता संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके, सांगली. अशाच ताज्या, निर्भीड आणि जनहितार्थ बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासकीय कार्यकाळात अन्यायकारक भांडवली मूल्यावर जी वाढीव घरपट्टी लादली होती, त्याबाबत गेले 2-3 महिने झालं वाढीव कृती समितीच्या वतीने आम्ही लोकशाही मार्गाने निवेदन दिली, आंदोलन केले. मात्र ह्याची सत्ताधारी भारतीय जनता पार्टी असेल, लोकप्रतिनिधी असेल, यांची कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्वसामान्य, आमचा हातगाडी चालक असेल, भाजीवाला असेल, हॉटेल व्यावसायिक असतील किंवा व्यापारी असतील, यांनी 100% कधी नाही ते सांगलीच्या इतिहासात कडकडीत बंद ठेवून या वाढीव घरपट्टीला विरोध नोंदवलेला आहे. तसेच हजारो सांगलीकर आज रस्त्यावर येऊन या मोर्चात सहभागी झाले होते. याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी, महापौर असतील, प्रशासकीय आयुक्त असतील, यांनी याची दखल घेऊन तातडीनं हा विषय स्थगित करून आम्ही ज्या मागण्या केल्या त्या पद्धतीने बिलं दुरुस्ती करून हा अन्याय दूर करावा. अन्यथा ह्याच्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन म्हणजे अचानकपणे ह्या पदाधिकारी किंवा प्रशासनाच्या दारात झोपमोड आंदोलन असेल किंवा त्यांना घेराव आंदोलन असेल,
हे अशा पद्धतीने आंदोलनाची अजून व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की 90% लोकांना घरपट्टी मान्य आहे. तरी त्यांना जर उघडे डोळे असतील, दिसत असेल, तरी त्यांच्या बगल बच्चांना पाठवून आज महापालिका क्षेत्रात फेरफटका मारावा. 100% नागरिकांचा या घरपट्टी वाढीवला विरोध आहे, तोच आज नागरिकांनी एकटीने दाखवून दिलेला आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं काय यावर मत आहे? जिल्ह्याचे पालकमंत्री कलेक्टर ऑफिसला मीटिंगमध्ये सांगतात, प्रशासनाला आणि पदाधिकाऱ्यांना आदेश देतात की बाबा अन्यायकारक कृती समितीचं म्हणणं काय आहे ते दुरुस्त करा म्हणतात. मात्र पालकमंत्र्यांच्या आदेशाला सुद्धा वाटाण्याच्या अक्षता लावणारे हे महाभाग आणि प्रशासन आणि पदाधिकारी आहेत, यांचा सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो. तसेच पालकमंत्री वेगवेगळ्या घोषणा करतात, त्यांनी आज त्यांच्या बगल बच्चांना आणि त्यांच्या यंत्रणाला पाठवून महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी 100% विरोध नोंदवलेला आहे. याची दखल घेऊन तातडीने ही घरपट्टीला स्थगिती द्यावी. हा निर्णय प्रशासकीय काळामध्ये घेण्यात आलेला आहे, पण आता आयुक्त जे आहेत त्यांना काही इशारा राहणार तुमचा? आयुक्तांना त्यांच्या दारात आता झोप मोडून आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही. त्यांनी आज बघावं की 100% नागरिकांचा विरोध आहे. नागरिकांसाठी महापालिका आहे, महापालिकेसाठी नागरिक नाहीत. आमच्यासाठी जर ह्या अन्यायकारक असेल तर ह्या दुरुस्ती झालीच पाहिजे.